उर्दू शिक्षकांच्या प्रश्नावर लक्ष देणाऱ्या मुप्ता उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने भारतरत्न मौलाना अबू कलम आझाद राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुप्ताचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रोडे होते। कार्यक्रमाची सुरुवात सुनीलजी मगर व हाजी शहीद कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉक्टर संभाजी वाघमारे, डॉक्टर समीउल्ला खान, मानगत भंडारी, तैयब शेख, शिवराम मास्के, एनजी हजारे, जमीर शेख, समंदर खान, जावेद पाशा शेख उपस्थित होते। शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता। आदल पब्लिकेशनचे संस्थापक कामिल शेख यांना अभ्यासक्रमाला आधार देणारे अध्यापन साहित्य तयार केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। याशिवाय शफी इनामदार, आयूब कादरी, रफिक पटेल अशा शिक्षणाला वाहिलेल्या अनेकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। भारतरत्न मौलाना अबू कलाम आझाद यांच्या नावावर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात आम्ही जवळपास महाराष्ट्रातून 24 जिल्ह्यातून शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार हे दिला। जिल्हा परिषद असेल किंवा CM ऑफिस असेल किंवा PM ऑफिसपर्यंतही आम्ही विविध प्रश्नांना घेऊन लढलो आहोत आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न वेळोवेळी आम्ही केलेला आहे। या कार्यक्रमात उर्दू शिक्षकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करून आणि उर्दू शिक्षकांची संख्या कमी असतानाही शिक्षक भरती न झाल्याच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त करण्यात आली। उर्दू मुक्ता शिक्षक संघटना आणि इतर ज्या काही संघटना आहेत त्या जुनी पेन्शन योजना आता सुद्धा 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी सातत्याने आंदोलन, प्रयत्न, त्याचबरोबर निवेदन सुद्धा आम्ही मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणून निवेदन दिलेले आहेत। 2012 नंतर जवळजवळ शासनानं भरती केलेली नाही। 2012 नंतर भरती केलेली नसल्यामुळे बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी आहे। एका शिक्षकाला 2-2, 3-3 विषय शिकवावे लागत आहेत। त्यासाठी उर्दू मुक्ता शिक्षक संघटना गेल्या 2-4 वर्षापासून भरतीसाठी प्रयत्न करत आहे। आदल प्रकाशन पुणे यांचे उर्दू भाषा डिजिटल लेखन वाचन सोप्या पद्धतीने मुलांना शिकता यावी यासाठी उर्दू लेखन वाचन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। MT न्यूजसाठी बीड येथून मुक्ता जाधवची रिपोर्ट।